पुंडलिका वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय ध्यान योग या नावाने ओळखला जातो. यामध्ये संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेच्या मूळ श्लोकांचा आधार घेत मन, चित्त आणि इंद्रियांचा संयम कसा करावा, योगासनाची पद्धती, प्राणायाम आणि ध्यान म्हणजे समाधी यांचे सविस्तर वर्णन केले आहे. एक योगाची पूर्वतयारी आणि आसन या भागात योग साधनेसाठी आवश्यक गोष्टींचे वर्णन केले आहे. साधकाने एकांतात पवित्र आणि शांत ठिकाणी जाऊन दर्भाचे आसन, त्यावर वाघाचे कातडे आणि सुती वस्त्र अशा क्रमाने आपले आसन तयार करावे. आसन फार उंच किंवा फार सखोल नसावे, तर ते सम आणि सुखकारक असावे. 2. इंद्रिय निग्रह आणि चित्ताची स्थिरता. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जोपर्यंत मनुष्य आपल्या मनाला व इंद्रियांना जिंकत नाही तोपर्यंत ध्यान लागणे शक्य नाही. जो मनुष्य स्वतःच्या कामविकारांवर विजय मिळवतो आणि वासनांचा त्याग करतो त्याच्यासाठी परमात्मा कधीही लांब नसतो किंवा वेगळा नसतो. जसे हिमकस सोने आगीत तापवल्यावर शुद्ध होते, तसेच अहंकाररहित झाल्यावर सामान्य जीवही ईश्वराशी एकरूप होतो. 3. प्राणायाम व ध्यान धारणा. प्राणायामाच्या श्वासोच्छवासाच्या नियमांच्या मदतीने प्राणवायू कसा स्थिर करावा याचे वर्णन यात येते. मन आणि श्वास स्थिर झाले की आपोआप ध्यान लागते. साधकाने डोळ्यांच्या पापण्या अर्धवट मिटून नाकाच्या शेंड्यावर किंवा भुवयांच्या मध्यभागी दृष्टी स्थिर करावी. या स्थिर अवस्थेत असताना साधकाला संसारातील दुःख किंवा सुख यांची बाधा होत नाही. 4. योगभ्रष्ट साधकाची गती. अर्जुनाला प्रश्न पडतो की एखादा साधक जर योगाभ्यास करत असताना मरण पावला तर त्याचे काय होते. त्यावर श्रीकृष्ण उत्तर देतात की जो मनुष्य पूर्ण प्रयत्न करूनही योग मार्गात अपयशी ठरतो तो कधीही नष्ट होत नाही. तो मरणानंतर पुन्हा एखाद्या पवित्र आणि ज्ञानी कुटुंबात जन्म घेतो आणि आपल्या पूर्वजन्माच्या संस्कारामुळे पुन्हा योगाभ्यासाकडे सहज आकर्षित होतो. 5. ध्यानाचे फळ आणि सर्वश्रेष्ठ योगी. अध्यायाच्या शेवटी ध्यान योगाचे अंतिम फळ व ईश्वराचे स्वरूप स्पष्ट केले आहे. जो योगी सर्व प्राण्यांमध्ये परमेश्वराला पाहतो आणि भगवंतामध्ये सर्व प्राण्यांना अनुभवतो तो कधीही देवापासून दुरावत नाही. ध्यान करणारा व सर्व भूतांवर समदृष्टी ठेवणारा हाच योगी सर्वश्रेष्ठ आणि भगवंताला सर्वात प्रिय असतो. ज्याने आपले मन जिंकले आहे व जो अत्यंत शांत आहे त्याचे ठिकाणी आत्मा हा आत्मभावाने राहतो, परमात्मरूप बनतो. शीत अथवा उष्ण, सुख अथवा दुःख, मान अथवा अपमान यांच्या ठिकाणी तो शांत निश्चल असतो. अर्जुना, मिथ्या देहाभिमान त्याकडे चित्त देऊन आपणच आपला घात करतो. ज्याने स्वतः जिंकले तो स्वतःचा मित्र होय. ज्याचा स्वतःवर ताबा नाही तो स्वतः शत्रूप्रमाणे शत्रुत्वाने वर्तन करतो. विचार करून अहंकार टाकावा, मग असलेले आपले स्वरूप ओळखून ब्रह्मरूप व्हावे, म्हणजे आपण आपले कल्याण केल्यासारखे सहजच होईल. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, तू मनाने योगी हो असे मी तुला नेहमी म्हणतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आता अर्जुनाशी श्रीकृष्ण चांगले कौतुकाने बोलले ते त्यांचे बोलणे मी ओवी छंदाने सांगेन.